श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला वालाचं बिरडं बनवून दाखवणार. त्यासाठी कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, बटाटा हे साहित्य घेतलेलं आहे. फोडणीसाठी गोडं तेल, हळद, गरम मसाला, तिखट मसाला, मीठ आणि हिंग. हिंग महत्त्वाचं आहे. कुबट वास येत नाही त्याने. वालाला जरासा वास येतो त्याच्यामुळे हिंग वापरणं गरजेचंच आहे. थोडं तरी टाका, पण टाका. जिरं मोहरी टाकल्यानंतर चांगली तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकून झाल्यानंतर हा गावाकडचा आहे वाल, छान कडवस वाल असतो तो. श्रावणामध्ये तर आवर्जून खाल्ला जातो तो वाल. त्याच्यामध्ये आता फोडणीमध्ये जर कांदा, कढीपत्ता छान परतून घ्यायचं. लसूण थोडंसं आलं असेल तर आलं पण टाका. छान परतून घ्या फोडणीमध्ये. परतल्यानंतर त्याच्यामध्ये जाईल टॉमॅटो चांगला शिजून द्यायचा फोडणीमध्ये. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर टॉमॅटो आणि कांदा लगेच शिजला जातो. त्याच्यानंतर घेतलेले सगळे साहित्य, हळद, तिखट मसाला, धणा पावडर वगैरे सगळं घेतलं ते मसाले छान टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर जाईल बिरडा. तेल सुटेपर्यंत सगळं भाजून घ्यायचं छानपैकी एकदम बिरडा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जाईल बटाटा. मी शेवटला एक ट्रिक सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडं पाणी टाकलं त्याच्यामध्ये शिजण्यासाठी. बिरडा जरा शिजला नाही, त्याच्यामुळे आता ते ट्रिक सांगणार आहे मी. थोडासा त्याच्यामध्ये कच्चा तेल टाकायचं. कच्चा तेल टाकल्यानंतर बिरडा छान शिजतो, आपला मऊसूत शिजतो. कुठलाही कडधान्य असेल त्याच्यामध्ये थोडं वरती कच्चं तेल टाकायचं.